इन्फॉर्मेशन दिलेली आहे, राईट. आपण आता एक छोटीशी एक्झाम घेणार आहे सगळ्यांची. 10th आहेत ना तुम्ही लोक? बरं, सब्जेक्ट सायन्स किंवा मॅथ्स तुमच्या चॉईसचा. मी माहिती आहे का मला मॅथ्सच जमत. सायन्सचा घेतला तर काही प्रॉब्लेम? आपण आपल्या तेवढा देतो आणि जे तुमचा सिलेबस झाला असेल ते विचारणार आम्ही. केमिस्ट्री हिस्ट्री हिस्ट्री दोन मुलं आणि दोन मुली लागतील इथे होते समोर. मुलींपैकी दोन चार प्रश्न विचारणार. निघाना आना गमगा यांना आता मी काही प्रश्न विचारणार रिलेटेड टू काय? हिस्ट्री केमिस्ट्री हिस्ट्री. तुम्हाला इथे बोलवलं प्रश्न विचारणार आहे, तुम्ही टेस्ट घेणार आहे, तुम्हाला माहिती मी का फोन आहे जबरदस्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही एकमेकांना किती वर्षापासून ओळखता अंदाजे? 10 वर्ष झाले म्हणजे 1 वर्ष कमीत कमी झालेलं आहे. 5वी पासून कमीत कमी 1 वर्ष. हो हो आपण सगळ्यांसोबत ठीक आहे. तर आणि हात तुम्हाला दुखते पण काही नवीन नाही येत नाही हे लोक, किंवा असं की तुम्ही उत्तर द्यायला लागले की हे लोक कोणा असं मारतात वगैरे टमाटर वगैरे. आता मला सांगा तुम्हाला काय वाटत आहे? एक एक कोणी पण सुरू करू शकता. आता मी म्हटलं की इथे या आणि उत्तर द्या. आता आम्ही प्रश्न विचारणार, तुम्हाला काय वाटत आहे? भीती वाटत आहे. बरं, थांबून बसू देणार पगला का झाला आपण बसू गायब करतो. सुरू आहे अजून काय वाटत आहे? दिवसाला फोटो निघते बी या मोबाईलमध्ये तर पुरा काही या मोबाईल अवे कोणता रे गौरव ओप्पो अवे ओप्पो यूज बडा हात कॅमेरा पाहिजे सर कॅमेरा पाहिजे. कशाची होणार हे सुद्धा आपलं आयडेंटिफाय झालंय का की हे आपल्याला पर्टिक्युलरली या सब्जेक्टवर घेऊ? पहिले मी म्हणालो कशावरचा, तुम्ही म्हणाले मॅथ्स, मी म्हटलं नाही सायन्स घेऊ. सायन्स साठी काही लोक ऍग्री नव्हते. हर्षल हर्षल हिस्ट्री डाऊट आहे ना आपल्या मनामध्ये की काय होणार हेच माहित नाही. हर्षल काय विचारणार याच्याबद्दल डाऊटच आहे. ठीक आहे, बिलकुल स्ट्रेस फ्री व्हायचं आहे तुम्हाला. माझं जे सेशन आहे ते याच्यावरच आहे, हाऊ टू मॅनेज एक्झाम स्ट्रेस. एक्झामिनेशनचा स्ट्रेस कसा मॅनेज करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही आता पाहिलं हे दोन मुलं ज्यावेळी आले होते त्या लोकांना आपण विचारलं. आता प्रश्न विचारणार आहे हा फक्त भीतीनेच विचारे त्यांची घरगुती उडाली होती. बरोबर काय होतं एक्झामिनेशन मध्ये? आता तुम्ही एक एकदम कोणी पण बोला आणि सांगा. जसं या लोकांनी 4 पॉईंट सांगितले, अजून काही त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटतं का? एकदम टेन्स झाले होते ना तुम्ही लोक. सरांनी जेव्हा डिक्लेअर केलं की पहा मॅडमनी गोल सेटिंगवर तुम्हाला सांगितलेलं आहे, आता सर तुमची एक्झाम घेणार, टेस्ट घेणार. तुम्हाला पहिल्यांदा असं वाटलं की हा गोल सेटिंगवर विचारतील काही मुलं तरी आतमध्ये बसून नाही पाहू नाही माहिती आहे काहीच नाही लक्षात आलंय. कोणाचं म्हणजे लक्ष नसेल म्हणा किंवा काही. मी तसं होतो वर्गामध्ये, मागच्या बेंचवर बसायचं एकदम. आणि त्यानंतर सगळं संपलंय तर काही त्यांनी म्हटलं की आता मी काही विचारणार. असं म्हटलं तर काय विचारणार काय नाही ते लक्षच नाही होतं माझं. आणि अचानक म्हटलं ओह पुढे म्हटल्यानंतर मग मला काय झालं नवीन सरप्राईज केलं झालेलं.
असं व्हायचं. तर का होत आहे हे? एक अलग आपल्या मनामध्ये टेन्शन राहते की काहीतरी काय होईल समोरच्या बद्दलची जी भीती होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं की असं भीती वाटत आहे, मुलींनी सांगितलं भीती वाटत आहे. भीती हा एक खूप मोठा फॅक्टर आहे तुमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. मला पण आता म्हटलं की सर तुम्हाला 10वीच्या मुलांच्या समोर तुम्हाला एक्झामिनेशन स्ट्रेस मॅनेजमेंट याच्यावर लेक्चर द्यायचं आहे. तर माझ्या मनामध्ये भीती आली होती की अजून तिथे गेल्यानंतर यांनी जर अलग अलग प्रश्न विचारले तर मी काय आन्सर देणार. एक्झामिनेशन आहे ना माझी, मी तुम्हाला शिकवतो आहे किंवा आपले टीचर तुम्हाला शिकवतात आहे, त्यांची पण एक प्रकारे एक्झामिनेशनच आहे ना. त्यांना सब्जेक्ट पूर्ण पाठांतर करावं लागतं ना घरी गेल्यानंतर. त्यांना पण त्या गोष्टीचं नॉलेज असायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळी प्रश्न विचारल्याबरोबर त्यांना पण उत्तरांसकट तयार राहायचं आहे ना. तर तुम्ही काय प्रश्न लिहून आदल्या दिवशी देता का सर उद्या मी हे प्रश्न विचारणार, असं काय होतं का? कधीच होत नाही. तुमचे नवीनच एक सरप्राइझिंग क्वेश्चन राहतात आणि नेहमी मोठे लोक आवाज करतात की आज नवीनच प्रश्न विचारतात की समजत असतो ते लिहून घेऊन जातात आणि पुढच्या वेळच्यासाठी पुन्हा तयारी करून ठेवतात. तर ती पण त्यांची एक एक्झामच आहे, टेस्टच आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला खूप जास्त टेन्शन असतं. तुम्ही लिहायचं असेल तर लिहू शकता ना, जे काही पॉइंट्स आहेत की ज्यावेळी म्हणेल त्यावेळी लिहिता येईल तुम्हाला. ठीक आहे. एक फिअर राहतं आपल्या मनामध्ये. आज जर समजा एक्झामिनेशन घेतो म्हटल्याबरोबर तुमच्या मनामध्ये काय आलं की हे प्रश्नांची उत्तरं लिहायला लावतील आणि लिहिल्यानंतर त्याचं चेक करतील तर काय है ना. चेक केल्यानंतर काय, आणि चेक केल्यानंतर काय, याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की ते आम्ही घरी घेऊन गेलो तर काय. आपले आईवडील पण आपल्या या सगळ्या गोष्टींसाठी मेहनत करतात आहे, आपल्याला शिकवायसाठी एवढी मेहनत करून आहे. जर त्यांना माहित पडलं की रिझल्ट जो आहे तो थोडासा ऍडव्हर्स आहे तर त्यांनाही टेन्शन होतं ना. आणि त्यांच्या टेन्शनमुळे ते जे रागवतील किंवा मारतील किंवा जे काही बोलतील याच्याने आपल्याला अलग टेन्शन राहतं इव्हॅल्युएशनचं. त्यानंतर आपण इथून ज्यावेळी बाहेर जाऊ त्यावेळी जरी आपले सगळे मित्रमैत्रिणी आहे पण नंतर तो म्हणेल की अरे यार काय तरी तुला एवढं काही येत नाही, ही एक भीती राहते. तर हे आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या हालतीमध्ये इथे आल्यानंतर प्रश्न उत्तर सगळे लक्षात असायला पाहिजे आणि उत्तर देऊन दिलं की मी समाधानी, टेन्शन नाही. हा एक आपला जो फॅक्टर राहतो धास्ती राहते. याच्यानंतर काय होणार या गोष्टीबद्दल खूप धास्ती राहते मनामध्ये. बरं तुम्हाला हिंदीमध्ये समजेल की मराठीमध्ये चांगल्याने समजत आहे? समजत आहे, काही प्रॉब्लेम नाही ना कोणाला. तर ही जी धास्ती मनामध्ये भरलेली आहे की समोर जाऊन काय होणार है ना. तर हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. एक्झामिनेशनच्या कंडिशन मध्ये तुम्हाला फक्त ह्या 3 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. कोणत्या? एक तर टेन्शन, समोर जाऊन काय होणार, भीती, ठीक आहे, आणि आता मी त्याला फेस करू शकणार की नाही. बरोबर. याचे सिम्पटम्स काय असतात, काय फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला या गोष्टींसाठी इफेक्ट करतात. एक्झामिनेशन मध्ये वाटणारी भीती, त्याच्यासाठी कारणीभूत कारणं कोणत्या आहेत? कारणीभूत काही घटक असतात ना. जसं एक्झाम्पल आलं त्याने म्हटलं भीती वाटते, म्हणजे भीती वाटण्याच्या मागे काय आहे. क्वेश्चन विचारणं आहे बरोबर, पण आपला प्रोसेस काय असते की आपल्याला एक्झामिनेशनवर कंट्रोल आहे का. एक्झामिनेशन जे घेणार आहे तर त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो का. सर हे 4 प्रश्न विचारायचे, दुसरे विचारायचे नाही, असं होऊ शकतं का. सर सकाळी मला बरं वाटतं त्याच वेळी एक्झाम द्या, दुपारच्या वेळी झोप येते, एक्झाम घ्यायचं नाही कारण की डोकं चालत नाही, असं आहे का. तुम्हाला टाइम टेबल दिला जातो, तुम्हाला बरं वाटू नाही वाटत, हा टाइम टेबल दिलेला आहे, ह्यावेळी हा पेपर होणार, इंग्लिश नंतर मॅथ्सचा पेपर होणार, त्या ठिकाणी मराठी म्हणजे तुमच्या मनाने होणार नाहीये है ना. जो टाइम टेबल दिलाय त्यानुसार होईल. तर आपल्याला जे आहे एक्झामिनेशनवर कंट्रोल राहत नाही आपलं, बरोबर आहे. त्यानंतर निगेटिव्ह थिंकिंग आपली, एखादी सब्जेक्ट राहतो जो खूपच त्रास देतो आपल्याला, सगळ्यांसाठी हा त्रास आहे, सगळ्यांसाठीच आहे. एखादी सब्जेक्ट राहतो मॅथमॅटिक्स, बापरे त्या भूतकाळातले ते जे एक नवीन राजे महाराजे आहेत त्यांच्याबद्दल सांगायला होतं बरं होतं आणि त्यांचं काही घेणं देणं नाही यांच्याशी आजकालच्या जमान्यात, पण ते पाठांतर करून तुम्हाला लिहिणं आहे कंपल्सरी. निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे माझी थिंकिंग काय की मला काही घेणं देणं नाही, जबरदस्तीचा राजाबद्दल काय करत बसायचं, तो केव्हा 1860 ला जन्मला आणि 1920 ला गेला, काय करू आता त्याचा.
आणि मला जबरदस्ती विचारले, पण आपली एक निगेटिव्ह थिंकिंगमुळे त्याच्याबद्दल आपल्याला इंटरेस्टच राहिला नाही. निगेटिव्ह थिंकिंग, सेल्फ आपण विचार करतो, कधी कधी आपण स्वतःला विचार करत राहतो की यार मला अभ्यास जमतच नाही. तुम्ही सांगा, खेळण्यामध्ये काही लोकांचा तो खेळण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यांचा अभ्यासामध्ये काही इंटरेस्ट नाही. तुम्ही बॅटबॉल खेळायला सांगा, सचिन तेंडुलकर बॅटिंग करण्यासाठी त्याला सांगून द्या, इट्स ओके, त्याला ते सगळं जमेल. पण त्याला म्हटलं की तर रजिस्ट्रीचा अभ्यास करायला बसतं तो डोकं दुखी कसं चालू. त्याला म्हटलं की गाणं म्हण, पॉसिबल आहे का त्याच्यात? नाही. तर आपल्याला ज्याला इंटरेस्ट नाही अभ्यासामध्ये तोही बसला आणि अभ्यास करतोय, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. त्यानंतर एक्झाम्स आणि त्याच्याबद्दल जे आउटकम येणार आहे त्याबद्दल आपण काहीही विचार करत होतो. कशाला हे एक्झाम घेतात, काय एकतर आपल्याला बरोबर शिकवलं नाही गेलेलं आहे किंवा मला ते समजतच नाहीये, हा विषयच अशा प्रकारचा आहे, याच्याबद्दल काय एक्झाम देणे आहे. बेटा स्टॉप करू दे.